नमस्कार, मी नितिशा. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सगळ्यांचं ज्ञान सेतू बाय नितिशा या चॅनलमध्ये. या चॅनलमध्ये आपण शिकतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे NTSC आणि JEE मेन्स याच्यावरती आधारित काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एखाद्या कन्सेप्टवरती. सो पहिल्यांदा याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ऑर्डर चेंज केली तर त्याचा परिणाम काय होईल, किंवा रिअल बेस असे कोणते एक्झाम्पल्स आहेत की जिथे आपण वापरू शकतो, आज वेल एज NTSC आणि JEE मेन्स मध्ये याचा कशा प्रकारे वापर केला जातो आणि कसे ते ट्रॅप क्वेश्चन विचारतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे ज्याच्यामध्ये आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे. सो असंच काहीतरी नवीन शिकायचं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग स्टार्ट करूया आपली नवीन कन्सेप्ट. ओके, एक्झाम्पल बघूया आपण. मी 100 रुपये तुम्हाला दिले आणि तुम्ही मला 50 रुपये दिले तर टोटल किती होते? 150 रुपीज. सेम वे याच्यामध्ये मी ऑर्डर चेंज करते. ऑर्डर चेंज केली म्हणजे तुम्ही मला 50 रुपये दिले आणि मी तुम्हाला 100 रुपये दिले तरी सुद्धा आन्सर काय येतं? 150 रुपीजच येतं. ओके, म्हणजे ऑर्डर जरी चेंज केली तरी आन्सर काय राहणार आहे? सेमच राहणार आहे. सेम वे मी काय केलं, सेकंड एक्झाम्पल घेतलं. याच्यामध्ये 2 पेन्स 3 स्टुडंट मध्ये डिस्ट्रीब्युट केले, ऍज वेल एज 3 स्टुडंट मध्ये 2 पेन जर दिले तर टोटल किती होते? 6च होते. सो आपण याच्यामध्ये पण काय करतो की मल्टिप्लिकेशन मध्ये ऑर्डर चेंज करतोय तरी सुद्धा मला आन्सर 6च भेटतं. सो ऑर्डर जरी चेंज केली तरी आन्सर काय भेटते? मला सेमच भेटते दोन्हीही क्वेश्चन्स मध्ये. त्यामुळे यालाच तर म्हटलं जातं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. काय म्हटलं जातं याला? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आता कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीचे डेफिनेशन काय होईल मग? इफ चेंजिंग द ऑर्डर ऑफ द नंबर्स डज नॉट चेंज द रिझल्ट, त्याचा रिझल्ट कधीच बदलत नाहीये, मग यालाच म्हटलं जातं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, सो फॉर्म्युला काय येईल याचा? A प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. सेकंड फॉर्म्युला काय येईल? A मल्टिप्लाइड बाय B इज इक्वल टू B मल्टिप्लाइड बाय A. म्हणजे याच्यामध्ये काय करतोय आपण? ऑर्डर चेंज करतोय तरी सुद्धा दोघांचेही आन्सर्स काय होतात? सेमच येतात. बट सेम कंडिशन आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल साठी अप्लाय होत नाहीये. आपण हे एक्झाम्पल बघतोय सबस्ट्रॅक्शन साठी. म्हणजेच काय केलं, तुमच्याकडे 10 रुपये आहेत त्यातील 7 रुपये काय केले? तुम्ही घेऊन गेलात, किंवा तुमच्याकडे 7 रुपये आहेत त्यातील तुम्ही 10 रुपये घेऊन गेलात तर टोटल किती होईल? तर याच्यामध्ये जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस 10 - 7 इज इक्वल टू 3 येतं, बट 7 - 10 इज इक्वल टू किती येतं? -3 येतं. त्यामुळे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती काय होते? सबस्ट्रॅक्शन साठी अप्लिकेबल होत नाहीये. त्याचबरोबर मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं ते म्हणजे माझ्याकडे 12 रुपये आहेत आणि ते 3 लोकांमध्ये डिवाइड केले, किंवा 3 रुपये आहेत आणि ते 12 लोकांमध्ये जर मी डिवाइड केले तरी सुद्धा आन्सर काय येतं? डिफरंट येतं. म्हणजे फर्स्ट टाइमला डिवाइड केलं फर्स्ट कंडिशन नुसार 12 डिवायडेड बाय 3 तर आन्सर येतं 4. सेम वे सेकंड कंडिशन नुसार डिवाइड केलं 3 डिवायडेड बाय 12 तर आन्सर येतं 0.25. त्यामुळे डिव्हिजन आणि सबस्ट्रॅक्शन ह्या दोन गोष्टी असतील त्यावेळेस मात्र कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी अप्लाय होत नाही. हे मात्र तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. ओके ओके, सो NTSC आणि JEE मेन्स मध्ये याच्यावरती काय क्वेश्चन विचारले जातात? तर NTSC याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे त्या ऑपरेशन कोणतं आहे हे आयडेंटिफाय करा असा क्वेश्चन विचारला जातो. आणि जर तुम्ही JEE मेन्सची गोष्ट करत असाल तर त्याच्यामध्ये अल्जेब्रिक आयडेंटिटीज ऍज वेल एज वेक्टर्स, मॅट्रायसेस या टॉपिक्स वरती फक्त त्या ऑपरेशनची ऑर्डर चेंज केली जाते आणि त्याच्यावरून तुम्हाला काय केले जातात? डिफरंट क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रॅप्स मध्ये तुम्हाला फसायचं नाहीये. तुम्हाला कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे हे बेसिक पासून जर माहित असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कसाही क्वेश्चन विचारू दे तुम्ही अजिबात इथे चुकणार नाहीये आणि तुमचा एकही मार्क्स इथे वेस्ट होणार नाही. ओके, सो अशाच नवनवीन ट्रिक्स साठी प्लस कसं कोणत्या गोष्टीचे कसं इम्प्लिमेंटेशन होतं या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. मोर पॉवर टू ऑल ऑफ यू.